प्रथमतः आपल्या सर्वांची क्षमा मागतो की दुपारी 3ची वेळ दिली होती आणि काही बैठका लांबल्यामुळे यायला उशीर झाला. आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली जलसंपदा विभागाच्या वतीने गत वर्षापासून जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याचं आपण आयोजन करतो आणि आता दुसरं वर्ष आहे. आणि हे वर्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दीच्या निमित्तानं गोदा ते नर्मदा या जलयात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या बद्दल मी आपल्याला फार सांगावं अशी वस्तुस्थिती नाही, परंतु अत्यंत दूरदर्शी, लोकाभिमुख आणि एक कठोर प्रशासक म्हणून त्यांची ओळख होती. आणि महत्त्वाचं, त्यांनी जल व्यवस्थापनामध्ये अतिशय उत्तम काम केल्याचं अभिप्रेत आहे, आपल्या सर्वांना अभिप्रेत आहे. आणि त्या अनुसरूनच त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी आपण ह्या यात्रेचं आयोजन केलेलं आहे. 25 तारखेला सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरमधून यात्रा सुरू होईल. त्या यात्रेमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या शुभ हस्ते त्याची सुरुवात होईल. संतपीठाचे स्वामी समर्थ चळवळीचे प्रमुख गुरुवर्य माऊलींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल. आणि या निमित्तानं यशवंतराव होळकरांचे वंशज आहेत, त्या कार्यक्रमावर उपस्थित राहतील. साधारण 300 वारकरी त्र्यंबकेश्वरून निघतील. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गोदावरी नदीचं जे गोदा जलातला जो कलश आहे ते आम्हाला सुपूर्द करतील आणि यात्रेला सुरुवात होईल. त्याचवेळी चौंडी येथे त्यांच्या जन्मभूमीमध्ये चौंडीची माती घेऊन आणखीन एक कलश त्या ठिकाणून निघेल. तो कार्यक्रम त्याच दिवशी सकाळी 11 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या हस्ते त्या यात्रेला सुरुवात होईल. विधान परिषदेचे सभापती माननीय राम शिंदे त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. आणि यात्रा 2 दिवस म्हणजे 26 तारखेला दोन्ही यात्रा एकत्रपणे शिर्डीमध्ये येतील. त्या शिर्डीमध्ये आल्यानंतर राज्याच्या प्रमुख 30 नद्यांचं जे पाणी आहे, विधिवत त्या भागातील लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या हस्ते पूजा करून ते सर्व कलश शिर्डीमध्ये येतील. आणि ते एकत्रपणे मग 27, 28, 29ला यात्रेचा जो प्रवास आहे तो शिर्डीहून निघाल्यानंतर मग संभाजीनगर मार्गे कृष्णेश्वरला मुक्कामाला जाईल. 28ला धुळ्याला आणि 29ला माहेश्वरला नर्मदेच्या तीरावर त्या यात्रेची सांगता होईल. मध्य प्रदेश राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांना त्या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलेलं आहे. आणि या निमित्तानं संपूर्ण यात्रेमध्ये अहिल्याबाई होळकरांच्या जीवनपटावरची माहिती, त्यांच्या संदर्भाने केलेल्या विविध जुने घाट बांधण्याचे असतील, मंदिर संवर्धनाचं असेल, अशा विविध त्यांच्या जीवनपटावर आधारित एक चित्रफीत आपण LED व्हॅनच्याद्वारे दाखवतो आहे. आणि त्याचबरोबर राज्याच्या संपूर्ण वाटचालीमध्ये जलसंपदा खात्याने आत्तापर्यंत केलेलं जे काम आहे त्याची माहिती आपण देतो आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांची दुष्काळमुक्त महाराष्ट्राची जी संकल्पना आहे त्यामध्ये जलसंपदा खातं कार्यरत असताना जे काम सुरू आहे त्याची माहिती आम्ही देतो आहे. अशा वेगवेगळ्या स्तरावर या यात्रेच्या निमित्तानं असा पहिलाच आपला हा प्रयत्न आहे या जलयात्रेच्या निमित्तानं. आणि त्र्यंबकेश्वरून एक 300 वारकरी राहतील, चौंडीवरून एक 300 वारकरी असतील.
आणि संपूर्ण प्रवास हा बसने होणार आहे. त्यामुळे मी संपूर्ण 5 दिवस यात्रेमध्ये मी स्वतः सहभागी आहे. आणि त्यामुळे एक महाराष्ट्राच्या दृष्टीने पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे जे त्रिशताब्दी वर्षाची सांगता पुढच्या महिन्यात होते, त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी ह्या जलयात्रेचं आयोजन करण्यात आलं असं मी सुरुवातीला म्हटलं आहे. तर आपण सुरा माध्यमांनी या यात्रेला चांगली प्रसिद्धी द्यावी अशी आपल्या सर्वांना विनंती आहे. हां, नाही, या संपूर्ण त्यांनी जे उभे केलेले जे पाण्याचे स्रोत आहेत किंवा आता बऱ्याच ठिकाणी ते बंद झालेत, अतिक्रमण झालेत, काय आता मेजर काम हे जलसंधारणाकडे आता आलेलं आहे. तरी मी आमच्या या गोदावरी महामंडळाने विशेष करून कृष्णा महामंडळामध्ये पेक्षा गोदावरी महामंडळामध्ये अशा प्रकारचे सर्व पाण्याचे स्रोत जे आहेत ते त्याचं रिजन्युवेशन करणं, आपण त्याचं पुनर्स्थापना कशी करता येईल यासाठी आम्ही कृती आराखडा तयार करतो. संकल्पना मी मग म्हटल्याप्रमाणे त्यांच्या स्फूर्तीला अभिवादन करण्याचं एक त्यांनी जे पाणी समुद्रामध्ये काम केलं आहे तेच आता राज्य सरकार कसं काम करतं आहे, कसं काम सुरू आहे, हा संपूर्ण दौऱ्यामध्ये शेतकऱ्यांच्या समोर आम्ही ते या चित्रफिती माध्यमातून जे काम झालं ते मांडतो आहे, भविष्यातल्या योजना मांडतो आहे, त्यांच्या कामाला अनुसरून जे आम्ही आता काम पुढे नेतो आहे त्याचं एक लोकांना समोर ती मांडणी करावी हा त्या पाठीमागचा प्रयत्न आहे. या यात्रेच्या माध्यमातून जनजागृती जी आहे ती तुम्ही करणार आहे, पण जलसंवर्धनची जी उपाययोजना आहे तो नेमका संदेश कसा लोकांपर्यंत? आता ज्या म्हणून म्हटलं ज्या वेगवेगळ्या उपाययोजना आपण करतोय त्यामधून शेवटी पाण्याचं संवर्धन करणं हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. मग वेगवेगळे जे प्रयोग आपण राज्यामध्ये केलेले आहेत त्यातून ज्या काही यशोगाथा आहेत त्या सुद्धा मी त्यापुढे मांडतो, त्या यात्रे दरम्यान मांडणार आहोत. ही संकल्पना चांगली आहे, पण याच्या आधी 2017ला नमामि चंद्रभागा मोहीम राबवली होती. अजूनपर्यंत त्याच्यावर काम नाही झाले. इंद्रायणी नदीचा प्रश्न तर दरवेळी विधानसभेत येतो, सातत्याने आमदार प्रश्न विचारतात, त्याच्यावर पुढे काही होत नाही. ही योजना चांगली आहे, पण मूळ जे आता न्यायालयाने 52 पट्टे घोषित केले प्रदूषित महाराष्ट्रात, मूळ नद्यांची प्रदूषणातून मुक्तता होत नाही. हा भाग चांगला आहे, खर्च करायला हरकत नाही, पण त्याच्यावर मूळ प्रश्नावर हात घालायला हवा नाही. आता खरं म्हणजे माझ्या विभागानं ते काम मी आल्यानंतर मी सुरू केलं होतं, कारण नदी ज्या प्रदूषित होत चाललेल्या आहेत तर डाऊनस्ट्रीमला सुद्धा आमच्या वॉटर सप्लाय स्कीम्स आहेत, आपल्या सिंचनाच्या तिथे योजना आहेत. त्याच प्रदूषित पाण्यामुळं त्या भागातल्या विहिरींचं पाणी प्रदूषित होतं. मोठं चॅलेंज आहे ते. परंतु आता माननीय मुख्यमंत्र्यांनी मला वाटतं नवीन आता जे प्राधिकरण केलेलं आहे या नद्यांचं संवर्धन करण्यासाठी, प्रदूषणमुक्त नदी करण्यासाठी, नाही आता तो गेल्या मंत्रिमंडळात तो निर्णय झाला तसं प्राधिकरण स्थापन करण्याचा. नाही, नमामि चंद्रभागेचं मला कल्पना नाही, पण ही आता जी नवीन याच्यामध्ये या सगळ्या पर्यावरणाच्या जेवढ्या बाबी आहेत त्यामध्ये त्या अंतर्भूत केलेल्या आहेत. पण आम्ही माझा प्रयत्न असा होता की हे संपूर्ण नदीकाठची जेव्हा आता पुणे महानगरपालिका आहे, नियम असा आहे की 80% पाणी जेवढं वापरतात महापालिका, मग कोणत्या महापालिका असू दे, त्यांनी 80% पाणी रिसायकल करून नदी सोडलं पाहिजे. कारण आम्ही पूर्ण होतं ना माझं, आणि ते सिंचनाचा सिंचनाचं आरक्षण वाढत चाललं आहे ते, त्यामुळे खालच्या शेतीला ताण येतो पाण्यासाठी, म्हणून हे केलं. आता बऱ्याच महापालिकेमध्ये 20% सुद्धा पाणी रिसायकल होत नाही. आत्तापर्यंत आमची भूमिका अशी होती की ते प्रदूषण मंडळाचं काम आहे. मी आल्यानंतर आम्ही तो पुढाकार घेतला होता आणि मी असं म्हटलं की सगळ्या ज्या महापालिकेला आम्ही जेवढं पाणी तुम्ही रिसायकल करणार नाही आता तेवढं पाणी आम्ही तुमच्या कोट्यातलं कमी करणार आहोत. त्याशिवाय पर्याय नाही, काही कठोर निर्णय करावे लागतील. नंबर 1. दुसरा मुद्दा, जेवढ्या आता ग्रामपंचायती आहेत त्यांच्याकडे आर्थिक स्रोत कमी आहेत, नगरपालिका आहेत. आमचा प्रयत्न असा आहे की क्लस्टर अप्रोच करायचं, म्हणजे नदीकाठच्या सगळ्या ग्रामपंचायतीचं नगरपालिकेचं पाणी क्लस्टरमध्ये गोळा करून ते आपण रिसायकल करू, आपण STP बसू आणि आपण ती नदी पाणी स्वच्छता करण्याचा प्रयत्न करू. आता आमच्या प्रयत्नामध्ये आता हा जो नवीन
जे प्राधिकरण आलेलं आहे तर ते इंटरफेस कसं होईल तो आता आपल्याला ते आम्हाला पाहावं लागेल एवढं. यात्रेनंतर यश अपयश म्हणजे मॅट्रिक्स जे मोजमाप आहे ते त्याचा तुम्ही आढावा घेणार आहात. आम्ही घेऊ, पण यू आर द बेस्ट जज. तुम्हालाच त्याचा जास्त अंदाज येईल. अहिल्याबाई होळकरांनी 250 वर्षापूर्वी ते सगळं जलव्यवस्थापन वगैरे सुरू केलं, तेव्हा भ्रष्टाचार होऊ नये म्हणून काय उपाय केले होते का? नाही, आम्ही तोच आदर्श आम्ही पुढे चाललेलो आहे. त्यांनी जे काही आदर्श आमच्यासमोर निर्माण केले त्याची अंमलबजावणी आम्ही करतो. म्हणजे काही शिक्षा होती का? हात तोडला, पाय तोडला अशा त्या काळात? नाही, त्याची मला कल्पना नाही. पाणी चोरणाऱ्याला किंवा सिंचन प्रकल्प अर्धवट ठेवणाऱ्याला अशा काही शिक्षा होत्या? आम्ही ते म्हणजे माझा अभ्यास पूर्ण झाला नाही माझा अजून. एल निनोच्या प्रभावामुळे मान्सून कमी होणार आहे, पावसाचं प्रमाण कमी होणार आहे. त्या संदर्भात काही नाही, आता अल्निनोच्या पार्श्वभूमी हां तसं आपण गेले अल निनोचा इफेक्ट लक्षात घेऊन गेले 2 महिन्यापासूनच उपाययोजना सुरुवात केली होती. 31 ऑगस्टपर्यंत आपल्याला पिण्यासाठी पाणी राहिलं पाहिजे. कारण आता जरी मान्सून डिले झाला तरी पूर्वी जूनमध्ये सगळे साठे संपायचे किंवा मेमध्ये सगळे पाणीसाठी कमी व्हायचे. आता आपण 31 ऑगस्टपर्यंत त्याचं नियोजन केलेलं आहे. प्रायोरिटी ड्रिंकिंग वॉटरसाठी जातं आमच्या दृष्टीने. आज आपल्याला सांगितलं हरकत नाही की या गेल्या 2-3 महिन्याच्या आणि अल निनोचा इफेक्ट लक्षात घेऊन गेल्या अनेक वर्षापेक्षा यावर्षी धरणाच्या पाणीसाठी अति समाधानकारक आहे. म्हणजे शेतीला पाणी देऊनही थोडं आपल्याला सिंचनाच्या व्यवस्थापनामध्ये बऱ्याच सुधारणा कराव्या लागतील. आपण करतो आहे. पाण्याचे वॉटर लॉसेस कमी करावे लागतील. उदाहरणार्थ एक जायकवाडीचं उदाहरण जर घेतलं तर जायकवाडीच्या डाव्या कालव्याला 40 ते 50% पाण्याचा लॉस होता. कारण जुने कालवे आहेत फार. आता ते आपण लाईनिंग करतो. त्यामुळे आमची कल्पना आहे की साधारण पाण्याचा तेवढा जरी नाश कमी झाला पण ते लॉंग टर्म स्टार्टच्या योजना आहेत. परंतु आज एल निनोचा इफेक्ट लक्षात घेऊन आपण पिण्यासाठी पाण्याचं नियोजन त्याला प्राथमिकता देऊन ते सर्व धरणाचं आपण केलेलं आहे. या यात्रेमध्ये राजकीय वगैरे असं होणार नाही ना, या पक्षाचा त्या पक्षाचा? सगळे वारकरीच आहेत यात्रे वगैरे. मी सोडलो तर सगळे वारकरी आहेत. आता मंत्री म्हणून मी आहेच वारकरी म्हणून, पण बाकी सगळे वारकरी आहेत. आणि स्वयंसेवी संस्था किंवा ग्रामपंचायत, नगरपंचायत वगैरे स्थानिक त्या सगळ्यांना आपण इन्व्हॉल्व केलं आहे ना. त्या प्रवासामध्ये ज्या ग्रामपंचायती येतील, ज्या नगरपालिका येतील, त्या कार्यक्षेत्रातल्या लोकांनी सहभागी व्हावा अशी आपली कल्पना आहे. त्यांना तशी विनंती केली आपण. थँक्यू. आभारी आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.